assuming that diagram of the 1000 brass plug taken consecutively from machine from normal distribution. जसा भी शब्द आला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, उदाहरण कशाचं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं. आता हे वाचल्यावर आपल्याला आता हा मॉसचा प्रश्न तर राहणार नाही, बरोबर का. तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शब्द आहे म्हणजे हा M3चा प्रश्न आहे. ओके, तर एवढी बात तर क्लिअर झाली. आता उत्तराचा बाण जेव्हा आपण मारतोय तुम्हाला लक्षात येते की नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं उदाहरण आहे. पुढे म्हणतोय मीन किती दिला आहे, तो मीनला बोलतात, ज्याला मीन बोलतोय आपण मीन म्हणजे एक्स बार किती दिला आहे तुम्हाला, एक्स बार दिला आहे 0.7515 सेंटीमीटर. हे बघा ना, मीन 0.7515 सेंटीमीटर. ओके, अँड स्टँडर्ड डेव्हिएशन कसं दाखवतात सिग्माने, तो सिग्मा स्टँडर्ड डेव्हिएशन किती दिले आहे, हे काय स्टँडर्ड डेव्हिएशन 0.0020, तो 0.0020 सेंटीमीटर. ओके, हाऊ मेनी प्लग्स आर लाईकली टू बी अप्रूव्ह इफ द ॲक्सेप्टेबल डायग्राम इज 0.752 प्लस ऑर मायनस 0.004. याचा अर्थ असा आहे की बघा त्यांनी काय म्हणले की तुमच्याकडे 1000 ब्रासचे प्लग आहेत, ठीक आहे ना. तो प्लग किती आहेत, 1000 आहेत. कशाचे ते ब्लॉक, त्याच्याशी जास्त घेणं देणं नका ठेवू, हे गणिताचा विषय. तो 1000 ब्रासचे प्लग आपल्याकडे दिलेले आहेत. त्याच्यापैकी यांनी काय म्हणलेले मला की 0.752 प्लस ऑर मायनस 0.004 सेंटीमीटर, ठीक आहे, या रेंजमध्ये असणारे एकूण किती प्लग आहेत बा. म्हणजे काय बरं का, उदाहरण सोडवल्यावर कळून जाईल, मी लास्टला तुम्हाला सांगेल ते कन्क्लुजन. बरं, तो आतापर्यंत तुम्हाला मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढता आला का, मीन कळालं का, मीन दिलाय, स्टँडर्ड डेव्हिएशन कळालं, एवढं ओके ना. पुढे काय म्हणतोय, हाऊ मेनी प्लग आर लाईकली टू बी अप्रूव्ह इफ ॲक्सेप्टेबल डायग्राम, ठीक आहे ना, 0.752 प्लस ऑर मायनस 20. याचा अर्थ तुम्हाला नाही वाटत का, ही जी गोष्ट दिलेली आहेत हे दोन आहेत, कसं एकदा प्लस आणि एकदा मायनस. म्हणजे बघा जे तुम्हाला शोधायचा असतो तो आपण कशाने दाखवणार. मी एक काम करतो, इथे एक लाईन मार्क करतो. पहिल्यांदा मी काय करणार, एक्स इज इक्वल टू काय, माझ्याकडे एक्सची व्हॅल्यू बघा, एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 0.752 प्लस 0.004. करा बरं का किती लिहिले, 0.752 प्लस 0.752 प्लस 0. किती येते सांगा, हे बघा आपल्याला उदाहरण दिलं होतं या पद्धतीने. तो एक्स बार काढला, सिग्मा काढला. आता मला काय म्हणलं माहिती आहे का, एक्स इज इक्वल टू 0.752 प्लस 0.004. आपण काय केलं, हे बघा हे काय केलं तुमच्या लक्षामध्ये येईल. मला जेव्हा तो बोलतोय की तुम्हाला जे फाइंड आउट करायचे ते 0.752 प्लस ऑर मायनस 0.004 आहे, तो एकदा प्लस आणि एकदा मायनस घेऊन आपल्याकडे दोन व्हॅल्यू येतील एक्सच्या. ओके, तो एक्सची व्हॅल्यू काढली 0.752 प्लस 0.004 करून, आणि एक दुसरी एक्सची व्हॅल्यू काढली 0.752 मायनस 0.0. याचा अर्थ दोन एक्सच्या व्हॅल्यू आल्या. पुढे तुम्हाला काय करावं लागत असते बघा, बेरीज जेव्हा मी केली कॅल्क्युलेटरमध्ये तर 0.756 आली. ओके, तर आता आपण काय करणार, एक्स बार इज इक्वल टू हा आपला, आता एक्स बार मला जो दिला असतो मीन, तो एक्स बार मी मला दिला आहे 0.7515. तर एक्सची व्हॅल्यू 0.756 दिली होती, एक्स बार 0.7515 होता, आणि सिग्मा पण मला दिलेला आहे. सेम स्टोरी इकडे, एक्स मी चालू काढला 0.752 मायनस 0.004 करून माझा एक्स आला. मीन जो असतो तो 0.7515 आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 0.0020 आहे. आता आपण काढणार झेडची व्हॅल्यू. झेडचा फॉर्म्युला जो लक्षात घ्यायचा आपल्याला तो काय, एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. तो एक्स तुम्हाला दिला आहे 0.756, एक्स बार दिला आहे 0.7515 डिवाइड बाय सिग्मा किती 0.0020. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर झेड इज इक्वल टू 2.25 येईल. अलीकडे या झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा, याचं कॅल्क्युलेशन केलं तर झेडची व्हॅल्यू मायनस 1.75 येईल. तो झेडची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही आणताय तो आता आपण याचा ग्राफ प्लॉट करून टाकू. झेड इज इक्वल टू 2.25 आहे. याचा अर्थ काय होतो आहे बघा, आपल्या हे कर्व या पद्धतीने बनवतो आपण. ही कर्व जी असते आपली या पद्धतीने आपण कर्व बनवतो. बघा ही कर्व आहे, तो ही बॉटमची झेड ॲक्सिस असते, ही उभी ॲक्सिस आहे. इथं झेडची व्हॅल्यू सेंटरमधले 0 आहे. आता तो मला काय बोलत होता, तो बोलत होता झेड इज इक्वल टू 2.25. याचा अर्थ असा झाला की मी पॉझिटिव्ह साईडला म्हणजे झेडच्या इकडे, तो झेड इज इक्वल टू 2.25. नंतर मला इकडची व्हॅल्यू भेटली होती झेड इज इक्वल टू 1.75. म्हणून या सेंटरमधून इकडे राहणार निगेटिव्ह पार्ट इकडचा आहे, पॉझिटिव्ह पार्ट इकडचा आहे. तो झेडची व्हॅल्यू मायनस 1.75 लिहिली. इथपर्यंत आपण आलो होतो, ते डायग्राम मला काढता आली. आता पुढे जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की एरिया 2.25. याचा अर्थ असा आहे की झेडची व्हॅल्यू 2.25 जेव्हा असते, हे काय झेडची व्हॅल्यू 2.25 म्हणजे 0 पासून 2.25 पर्यंत हा टोटल जो एरिया आहे हा किती आहे, हा टोटल एरिया आहे 0.4878. म्हणजे हा वाला एरिया आपला आला 0.4878. आणि नंतर मला म्हणतोय एरिया 1.75. तर 1.75चा अर्थ झाला, हे बघा ना तुम्ही 1.75 घेतला आहे की नको, तर 0 पासून इथपर्यंत हा जो टोटल एरिया आहे 0.4599 काय 0.4599. हा दोन एरिया भेटले. मग प्रॉबिलिटी कसं करणार, यांच्यामधला एरिया काढायचा आहे. दोघांची बेरीज करून टाकली 0.9477 आली.
आता तुम्हाला टोटल प्लग काढायचे होते तर टोटल प्लग कसे काढतात एन इंटू पी. टोटल ब्रासचे प्लग होते 1000, तुम्ही प्रोबॅबिलिटी काढली 0.9477. यांचं उत्तर काढणार 947.7 येणार, म्हणजे 948 प्लग आहेत जे त्या डायग्रामला फॉलो करतात.